नमस्कार 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 नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागील 15 दिवसापूर्वी मी पुण्यातील प्रॉपर्टीचे व्हिडिओ जेव्हा सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिल्यांदा मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तिकडे दर्शनाला गेलो आणि आज मला तिथेच 15 दिवसामध्ये काम करता करता डेव्हलपरचा फोन येतो की नागेश सर तुम्ही पुणेकरांसाठी तर भरपूर काय करताय पण कोकण वासियांचा विचार करा, कोकणातील लोकांना काहीतरी चांगलं दाखवा। आमचा एक असा प्रोजेक्ट आहे गणपतीपुळे ते रत्नागिरी येथे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे मी गणपतीपुळे येथे आलोय। बाजूला अगदी समुद्र आहे, एक महाराष्ट्रातील सर्वात मोठा असं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं गणपतीपुळे असं स्थळ। तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिता की तुम्हाला त्याच्यामध्ये एक 25 लाखाच्या आसपास जर कुठे पैसे टाकले आपल्याला महिन्याला रेंट आला पाहिजे किंवा तुमचं एक सेकंड होम म्हणून तुम्हाला गणपतीपुळेला तुम्ही येत असाल, तुमचं घर असावं हक्काचं, तर या प्रॉपर्टीला नक्की व्हिजिट करा। पुन्हा सांगतो रत्नागिरीमधील गणपतीपुळे आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ, लोक समुद्रकिनारे फिरायला येतात, तुम्हाला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट खूप चांगले मिळेल। स्वयंभू लंबोदर बाप्पांचं दर्शन घेऊन मी तुम्हाला प्रोजेक्टबद्दल माहिती शेवटपर्यंत देतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मी तुम्हाला लोकेशनबद्दल माहिती सांगतो, ॲक्च्युअल साईटवर घेऊन जातो आणि डेव्हलपर काय काय देतो, मला फर्निश फ्लॅट देतोय, पेमेंटच्या काय ऑफर्स आहेत तर सर्व तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वा, हा असा अथांग समुद्र, कोणाला वाटणार नाही आपलं घर समुद्राच्या किनारी असं जवळपास पाहिजे। हा असा गणपतीपुळेचा समुद्र आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता बाप्पाचं आपलं मंदिर, गणपतीपुळेचं लंबोदराचं बाप्पाचं आपलं मंदिर आणि असा समुद्र। अगदी प्रोजेक्ट पासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती गणपतीपुळेमध्ये सर्वात मोठा टाउनशिप प्रोजेक्ट आहे। 10 टावर्स आहेत, त्यातले डेव्हलपरने 1 टावर आता लॉन्च केलाय। प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा हायलाइट हेच आहे की समुद्र किनारी तुमचं घर असणार आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही तुमच्या घरापासून समुद्र किनारी येऊ शकता। जर तुम्ही निसर्गावरती प्रेम करत असाल तर तुम्ही बघू शकता पूर्ण असा निसर्ग आहे। महाराष्ट्रातील एक फेमस नावाजलेलं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं गणपतीपुळे रत्नागिरी येथील असा हा प्रोजेक्ट, गणपतीपुळे येथील असा प्रोजेक्ट एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे। मी पुन्हा सांगतो, सिंगल बिल्डिंग नाही आहे, टाउनशिप प्रोजेक्ट आहे, एक हॉटेल थीम प्रोजेक्ट आहे। तुम्ही जर विचार केला की नागेश सर आम्हाला फक्त आम्ही तिकडे फिरायला जाणार आहे त्यावेळी आम्ही तिथं राहू, पण इतर वेळेस काय, तर तुम्ही इतर वेळेस त्यामध्ये तुम्ही हाच फ्लॅट तुम्ही बिल्डरला रेंटवर देऊ शकता। बिल्डर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 11,000 रुपये भाडं देते। 2025ला परेशान आहे, तुम्ही त्यानंतर डेव्हलपरला चावी दिली तर डेव्हलपर तुम्हाला 11 महिन्यासाठी 11,000 रुपये तुम्हाला कंटिन्यू रेंट देणार। म्हणजे तुम्ही 2 वर्षाचा अग्रीमेंट करा, 3 वर्षाचा अग्रीमेंट करा, 5 वर्षाचा अग्रीमेंट करा। बऱ्याच लोकांचा कन्सर्न असतो की नागेश सर आम्ही प्रॉपर्टी घेतली, बघा फक्त 23,50,000 सुरू होतात। असं नाही की 1 करोडचा फ्लॅट आहे 80 लाख 70 लाख इन्व्हेस्ट करायचे, फक्त 23,50,000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे। गणपतीपुळे येथे तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये तुमच्याकडे डाऊन पेमेंट असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 17-18 लाखाचा लोन बिल्डर कोण देतोय, एवढे लोनचाही प्रश्न आहे। बँक ऑफ महाराष्ट्राचा की बँक लोन देते, तुम्हाला 11,000 रुपये रेंट प्रत्येक महिन्याला चालू होतंय। असा हा प्रोजेक्ट गणपतीपुळे येते। आता तुम्हाला लोकेशन, आता प्रोजेक्ट अधिक माहिती साईटवर जाऊन सांगतो। फर्निश फ्लॅट डेव्हलपर देतोय, पुन्हा असा सांगतो, जे तुमचं वॉशिंग मशीन असेल, तुमचं टीव्ही असेल, तुमचं फ्रीज असेल, ज्या बेसिक गोष्टी आहे फर्निचर असेल तुम्हाला डेव्हलपर देतोय। अजून काय पाहिजे, असा समुद्र किनारी असलेला हा फ्लॅट असा प्रोजेक्ट। चला लोकेशनवरती जाऊन तुम्हाला माहिती देतो। आपण जर मला यूट्यूबवर फॉलो करत असाल ना, माझ्या यूट्यूबचे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने कॉमन वाटत असेल, कारण की मी प्रत्येक व्हिडिओ हा प्रत्येक प्रोजेक्ट हा पूर्ण डिटेलिंगमध्ये सांगतो, पूर्ण एक्झॅक्टली माहिती शेवटपर्यंत देतो। 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असतो माझा, सगळं प्रॉपर सांगतो। त्यामुळे ह्या व्हिडिओत मी तसंच करणार आहे, कुठंच असं करणार नाही की आपल्याला पूर्ण अर्धवट माहिती देईल। मी तुम्हाला समुद्र किनारा दाखवला, गणपतीचं मंदिर दाखवलं, गणपतीपुळेमध्ये का घ्यावं त्याचं महत्त्व तुम्हाला सांगितलं, पण गणपतीपुळेमध्ये जी साईट तुम्हाला डिलिव्हर होणार आहे, जो प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की 23,50,000 पासून फ्लॅट सुरू होत आहे, डेव्हलपर फर्निश फ्लॅट देतोय, पण ती साईट कशी आहे, नेमकं लोकेशन कसं आहे हे तुम्ही कुठेतरी बसले असाल, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बेंगलोरमध्ये, भारताच्या बाहेर कुठं असाल, महाराष्ट्रात कुठे येतात, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळवण्यासाठी, तुम्हाला साईट बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणं महत्त्वाचं वाटतं मला, म्हणून मी आता डायरेक्टली साईटवर आलोय। तुम्ही तर पहिले समजून घ्या, हा जो तुम्हाला स्लोप दिसतो, आता मी थोडंसं हाईटवर इथे आलोय, वरती बघाल इथं काम चाललंय, बिल्डिंगचं प्लेनचं काम आता झालेलं आहे। एक हा तुम्हाला पूर्ण एरिया तुम्ही एकदा समजून घ्या, हा पूर्ण एरिया बघायला गेलं तर एक साधारणतः 9 एकरचा लँड पार्सल आहे, 10 एकरचा, त्याच्यामध्ये डेव्हलपर 6 टावर आणतोय, 3 एकरमध्ये प्लॉटिंग आहे, 6 टावरमधले 6 गणपतीपुळेमधील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा हायलाईट करतो की गणपतीपुळे सर्वात मोठी बिल्डिंग 10 फ्लोअरची बिल्डिंग आहे, जो टाउनशिप प्रोजेक्ट आहे। कोणता टाउनशिप प्रोजेक्ट होतो, जो 6 बिल्डिंगचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे। ह्याचे 1 2 3 4 5 6 असे तुम्हाला पुन्हा सर्कल वाईज लँड पार्सल आहे।
तुम्हाला 10 टॉवर 6 टॉवर तुम्हाला आतमध्ये मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता प्लेन लेवलला काम झालं. आता लंच टाइम आहे, लोक जेवायला गेलेत, पण तुम्हाला काम नेक्स्ट इयरला डिसेंबर 25 पर्यंत डेव्हलपर कमिटमेंट आहे. तुम्हाला पैसे मिळेल. तुम्ही समोर सरळ बघू शकता की समुद्र आहे बघा. ही झाडं दिसतात तुम्हाला. हे समोरचा हा डोंगरचा झाडाचा हा गणपतीपुळेचं मंदिर त्याच्या मागे. आता मी तुम्हाला हा व्ह्यू आहे ना तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. वरती त्यांनी एक असा पर्टिक्युलर जागा केली डेव्हलपरने, तिथे तुम्हाला तो व्ह्यू एक्झॅक्टली कळेल. तुम्हाला मी साईड दाखवायला घेऊन आलेलो की काम तुम्हाला लक्षात येईल की काम चालेल. स्विमिंग पूलपासून ज्या ज्या ॲम्युनिटीज लागतात त्या ॲम्युनिटीज डेव्हलपमेंट दिल्यात. बेसमेंटला पार्किंग फ्लोअर दिले, 2 फ्लोअर बेसमेंटला पार्किंगचे दिलेत. यात बेबी स्विमिंग पूल आहे, एक मोठ्या माणसांसाठी स्विमिंग पूल आहे, जाकुझी आहे. म्हणजे लक्झरीज प्रोजेक्टमध्ये ज्या ज्या ॲम्युनिटीज असतात त्या या प्रोजेक्टमध्ये. एक हॉटेल बेस्ड थीमवरती प्रोजेक्ट आहे, रेस्टॉरंट थीमवरती प्रोजेक्ट आहे. तुम्हाला जर वर्षातून कधी तुम्ही विचार कराल की नागे सर आम्ही ॲम्युनिटीज या आम्हाला महत्त्वाच्या नाही, आम्ही वर्षातून कधीतरी येऊ. पण तुम्ही जर हा फ्लॅट रेंटवरती दिला तर डेव्हलपर तुम्हाला 11,000 रुपये महिन्याला भाडं देतोय. म्हणजे तुम्ही जर तुमची डेट इन्व्हेस्टमेंट नाही आहे त्यातून तुम्हाला काहीतरी उत्पन्न मिळतंय. 4-5 लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करा, बाकी तुमचं 18-19 लाखाचा लोनसुद्धा डेव्हलपर करतोय. आता मी सुरुवातीला पहिला तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतो आणि मग तुम्हाला शेवटला ज्या काय अजून बेस्ट ऑफर्स आहे, जे प्राइसिंगमध्ये काय होऊ शकतं काय नाही ते तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युअल तुम्हाला साईड दाखवली मी, काम जे चालू होतं साईडवरती. पण आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो नेमका तुमच्या घराच्या बिल्डिंगमधून तुम्हाला व्ह्यू कसा मिळणार आहे. 10 फ्लोअरची बिल्डिंग आहे, त्यामध्ये तुमच्या घराच्या बाल्कनीमधून म्हणा, विंडोमधून म्हणा, बघा समोर समुद्र, सगळा समुद्र दिसतोय. गणपतीपुळेचं समुद्र किनारा, कोकण किनारपट्टी तुमच्या घराच्या खिडकीतून तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल. बघा या साईडला तुम्हाला दिसते ती जी बिल्डिंग दिसते समोर, तिथं 4 माळ्यापर्यंत परमिशन आहे. त्यानंतर मला ह्या आपल्या प्लॉटवरती 10 फ्लोअरची परमिशन आहे. पुन्हा ग्रीन व्ह्यू तुम्हाला मिळतोय, हिल व्ह्यू तुम्हाला मिळतोय, सी फेसिंगचा व्ह्यू तुम्हाला मिळतोय. सी व्ह्यू बोलतात त्याला असा. आणि या साईडला बघितलं साईडचं काम चालू होतं, तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला दाखवलं आता मी. तिथं काम चालू आहे आपलं, प्लेन लेवलला काम झालंय. या साईडला तुम्हाला दिसेल ही पण जागा आपली जे 10 एकरमध्ये ते 9 एकरमध्ये ज्या साईडला आपलं ऑफिसचं काम होतंय. तुम्ही इथून बघाल पूर्ण तर ही पण लँड पार्सल आपलीच आहे. एवढी पूर्ण लँड पार्सल जागा आहे डेव्हलपरने. त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलपरने काही एक टॉवर लॉन्च केला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असा हा व्ह्यू मिळतो समोर, जो तुमच्या घरामधून व्ह्यू मला सी व्ह्यूचा फ्लॅट मिळणार आहे. 23,50,000 रुपये प्राईज आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला डेव्हलपर फर्निश फ्लॅट देतोय. TV असेल, वॉर्डरोब असेल, बेसिक किचन असेल, ज्या ज्या गोष्टी रेग्युलर लाईफमध्ये लागतात त्या गोष्टी मला मिळतील. हे तुम्हाला समोर हॉटेल दिसतात. जर तुम्ही इथं हॉटेलमध्ये इन्क्वायरी करायला गेलात तर तुम्हाला साधारणतः दिवसाला भाडं तुम्हाला 2,000-3,000 रुपये दिवसाला हॉटेलचं भाडं आहे. तर तुम्ही गणपतीपुळे फिरायला आलात तुम्हाला रेंट इथं 2,000-3,000 द्यावं लागतं. पण तुम्हाला तिथं डेव्हलपर जर तुम्ही हा जो फ्लॅट घेतला, फर्निश फ्लॅट देतो 23,50,000ला. त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपर म्हणतो की तुम्ही मला 4-5 लाख रुपये द्या, बाकी तर मी तुम्हाला लोन पण करून देऊ शकतो. 18 लाखपर्यंत डेव्हलपर लोन करून देतोय. दर महिन्याला तुम्हाला 11,000 रुपये भाडे मिळेल, 11,000. तुम्ही म्हटले की नागेश सर आम्ही कधीतरी येणार. मी परत सांगतो, बऱ्याच जणांचा पर्यटन स्थळ ज्यावेळी तुम्ही कुठला फ्लॅट घेता त्यावेळेला प्रश्न असतो की फ्लॅट बंद डेड इन्व्हेस्टमेंट का करायची. पण तुम्हाला डेड इन्व्हेस्टमेंट नाही होणार. तुम्हाला 11,000 रुपये तुम्ही परेशननंतर चावी डेव्हलपरला द्या. तुम्ही 1 वर्षाचा ॲग्रीमेंट करा, 2 वर्षाचा ॲग्रीमेंट करा, 3 वर्षाचा ॲग्रीमेंट करा. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 11,000 रुपये रेंट तुमच्या अकाउंटला तुमच्या खात्यामध्ये येणार 23,50,000मध्ये. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं, फर्निश फ्लॅट मिळतोय. तुम्ही लवकरात लवकर या. इन्व्हेंटरी कमी राहिलेली आहे कोकणामध्ये. आता गणपतीमध्ये भरपूर जण कोकणाकडे येतात, त्यांचं गाव असतं, गणपतीला सुट्ट्या घेतात. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करत असेल, तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल, तुमच्याकडे काय फंड रेडी असेल 20-25 लाखाच्या दरम्यान, तर तुम्ही इन्व्हेस्ट करा. तुमच्या बँकेत राहण्यापेक्षा तुम्हाला इथं रेंट मिळेल, तुमची प्रॉपर्टी होऊन जाते. आणि तुम्हाला वाटलं काही जर गणपतीपुळेला आपण फिरायला आलो तर डेव्हलपर तुम्हाला 22 दिवस वर्षातून तुम्हाला स्वतःसाठी राहायला सुद्धा देतोय. तुम्हाला वाटलं की आपला फ्लॅट रेंटवरती दिला आहे तर आपण कुठं राहायचं, डेव्हलपर तशी सुविधा करतोय. 22 दिवस तुम्हाला राहायला सुद्धा देतो. चला तुम्ही विचार करू नका. तुम्हाला समुद्रकिनारी असा कोकण किनारपट्टीवरती असलेला गणपतीपुळेचं गणपती बाप्पाचं मंदिर 10-15 मिनिटाच्या 5-10 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. चालत 10 मिनिटं लागतील. चालत 10 मिनिटाच्या अंतरावरती अशा प्रोजेक्टमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर ते बुक करा. तुम्हाला तर माहिती आहे मी नागे गोसावी तुमच्याकडून कोणत्याही ब्रोकर घेत नाही. राहिली गोष्ट पिकअप ड्रॉप मी तुम्हाला लांबून इथपर्यंत देऊ शकणार नाही. तुम्ही गणपतीपुळेला रत्नागिरीला कधी या, मला कॉल करा. साईटवरनं तुम्हाला गाडी घ्यायला येईल. स्टेशनपर्यंत रत्नागिरी असेल, गणपतीपुळे असेल, तुम्हाला ते जवळपास आला तर सांगा, नक्की तुम्हाला साईटवरून गाडी पाठवली जाईल. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर कोकणामध्ये एक सेकंड होम का होईना, एक इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणून का होईना बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.